एक मोठी बातमी समोर येते। राज्यात पहिल्या टप्प्यात 17 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना 13,000 कोटींची कर्जमाफी मिळालेली आहे असं कळतंय। 31 जुलैपूर्वी खात्यात हे पैसे जमा होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशी माहिती दिली आहे। कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। 31 जुलैपूर्वी खात्यात पैसे जमा। राज्यातील आजच्या 20 सर्वात मोठ्या झटपट बातम्या फक्त काही क्षणात। एकही अपडेट चुकवू नका। चला सुरुवात करूया। 17 लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय। कर्जमाफी योजनेचा लाभ अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू। महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीच्या पुढील लाभार्थी यादीकडे सर्वांचे लक्ष। कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित करण्याची तयारी। अमित शहा यांच्या भेटीच्या नंतर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीकरणाच्या चर्चांना वेग। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। राज्यातील हजारो शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनेचा थेट लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे। आज सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेल्याने बाजारात खरेदीची गर्दी वाढलेली आहे। कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे। बँक खात्याशी आधार लिंक करण्याचे आवाहन लाभार्थ्यांना करण्यात आले आहे। ई-केवायसी पूर्ण केल्याने लाभार्थ्यांनाच सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे। कृषी अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र शेतकरी अर्ज दाखल करत आहे। राज्यभरात विविध विकास कामांना गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। धन्यवाद।